एकदम कडक आहे। मी रेकमेंड करेल, खूप हायली रेकमेंड करेल की तुम्ही इकडे या। मी आणि माझी वाईफ इथे रील पाहून ट्राय करायला आलोय। मनमोहन मसाला पापड़ी है, इधर का काफी फेमस है। नमस्कार मंडळी, तर मी स्वागत करतो तुमचं खदाडी पोरं या युट्यूब चॅनल वरती। तर आज आपण 25 किलोमीटर प्रवास करून भवानी पेठेत आलेलो आहे खास आणि खास चाट खायला। तर हे त्यांचा स्टॉल आहे ज्याचं नाव आहे मनमोहन चाट। तर इथं आल्यानंतर गर्दी बघून अचंबित तर होतो, पण त्यांच्यासोबत जेव्हा मी डिस्कशन केलं त्यावेळी कस्टमर कडून चवीबद्दल अप्रतिम कमेंट्स आलेले आहेत। त्याच्यामुळे मला वाटतंय की स्पॉट निवडायला आम्ही कुठं कमी पडलो नाहीये। तर आम्ही चालू करणार आहे त्याचा रिव्ह्यू, आम्ही घेणार आहे त्यांच्या काही डिशेस आणि त्यांची टेस्ट काय आहे मी सांगतच राहील। तोपर्यंत आपण बोलूया या कॅफेच्या ओनरशी आणि प्रचंड प्रतिसाद भेटतोय। आपने कब से स्टार्ट किया है बिजनेस आपका? मेरे को स्टार्ट तो मेरे चाचा ने किया, मेरे को करते करते 42 साल हो गए। ओके, तो सन 82-82 से मैं इधर आया हूँ। ओके, तो अभी इनके बच्चे ये शॉप संभाल रहे हैं। हाँ, और ये डेवलप काम इन्होंने बच्चों ने किया है। राइट, तो ये जो शॉप के थर्ड ओनर है, तो अभी ये फिलहाल संभालते हैं शॉप। तो आपको मतलब कैसा लग रहा है कि इतना बड़ा? बहुत बढ़िया लग रहा है। तो और इसका भी अच्छा होएगा, किसको भी अच्छा लगता है। राइट, उसमें कोई संदेह नहीं रहता है। और कस्टमर का रिस्पॉन्स कैसा है? नहीं, बहुत बढ़िया है। हम कस्टमर जो हमारे जान पहचान वाले हैं उनको भी पूछते हैं, अनजाने को भी पूछते हैं। तो जो भी आप इधर आ रहे हो तो अंकल जी हमेशा ओपन रहते हैं रिव्यूज के लिए, ताकि वो अपना प्रोडक्ट बेहतर से बेहतर कर सके और आपको बढ़िया से टेस्ट मिले। तो जल्दी से आओ, अंकल से जो भी लेना चाहते हो ले लो। बहुत ही स्वादिष्ट डिश है और कीमत भी ज्यादा नहीं है। राइट, तो जल्दी से आओ और ट्राय करो ये मनमोहन चाट। मी आणि माझी वाईफ इथे रील पाहून ट्राय करायला आलोय मनमोहन चाट मध्ये। ते आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आज आम्ही घेतलाय रगडापुरी। तो फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर खूप छान होते आणि ही वर्थ इट आहे। आम्ही रील बघूनच आलो, एवढी गर्दी बघून आम्हाला वाटलं की इथे ट्राय करायला पाहिजे आणि आम्ही रगडापुरी घेतली। एकच म्हणेल ऑसम, एकदम छान। ओके, तर मनमोहन या सेंटरला आम्ही लहानपणापासून येतोय आणि लहानपणापासून आम्हाला यांचा दही कचोरी हा पदार्थ लय आवडतो, कारण सगळ्यात क्रिस्पी आणि टेस्टीदार यांची दही पुरी आहे। हेलो एवरीवन, अभी एक्चुअली हम मनमोहन चाट में आए। एक्चुअली ये प्लेस पे मैं बहुत बार आके गया हूँ, मैं 3 से 4 बार आके गया हूँ। इवन मेरे फैमिली के साथ भी आ गया हूँ। यहाँ पे एक्सपीरियंस मेरा अच्छा था, स्टार्टिंग में भी अच्छा था और पहले भी इनका टेस्ट सेम था और अभी भी सेम ही है। और इवन सर्विस भी उनका अच्छा है एंड टेस्ट भी अच्छा है। एंड इसके बारे में मुझे रील के थ्रू भी पता चला था और मैं यहीं पे पास में रहता हूँ, तो फ्रिक्वेंटली आने जाने में मुझे पता चलता था। और इसके बाद मैंने टेस्ट करा यहाँ पे। थैंक यू। इथं गेली 15 वर्ष झाले पाणीपुरी, रगडा, SPDP सर्व यांचे चाट सर्व आयटम खातोय। मेन म्हणजे पापडी चाटही मस्त आहे यांचा। पाणीपुरी तर आहेच चांगली आणि क्वालिटी म्हणजे एकदम हे, आणि मेन म्हणजे हायजेनिक तर फार ध्यान देतात हे लोक। आणि जे मेन ओनर आहेत जे स्वतः जेव्हापासनं बनवत होते तेव्हापासनं मी हातगाडीवर खातोय। आज फार मोठ्या प्रमाणात ते बनवतात आणि क्वालिटी फार सुंदर आहे अतिशय। हेलो, माय नेम इज मितुल पटेल। हम लोग ये पहली बार आ रहे हैं और ये हम लोग पहले रील्स देख करके आ रहे थे। फर्स्ट टाइम मसाला पापड़ी है, इधर का काफ़ी फेमस है। ओके, और रगड़ा पेटीज है, ये हम लोगों ने फर्स्ट टाइम अभी ट्राई किया है। तो मैं सजेस्ट करूँगा कि आप लोग भी आइए ये फर्स्ट टाइम ट्राई करने के लिए। आपको ये काफ़ी अच्छा टेस्ट में खाने के मजा आएगा और काफ़ी अच्छी सर्विस वगैरह मिलेगी आपको यहाँ पे। थैंक यू। हाय, मी इथं ॲक्च्युली खूप वर्षापासून येते, मी इथंच राहते आणि आम्ही इथलची पाणीपुरी म्हणजे इकडचं हे सोडून कुठंच जात नाही, म्हणजे आम्ही पाणीपुरी खायला। आणि ह्यांचा बेस्ट पार्ट हा आहे की ह्यांचं खूप वर्ष झालं हा बिझनेस आहे, बट ह्यांची जी टेस्ट आहे ती चेंज झाली नाही। त्याच्यामुळे आम्ही इथंच येतो म्हणजे पाणीपुरी खायला।
सो मी रेकमेंड करेल, खूप हायली रेकमेंड करेल की तुम्ही इकडे या. आणि थँक्यू. एक एसपीडीपी आणि एक मसाला पापड. हा चलेगा. तर मी त्यांची घेतलेली स्पेशल एसपीडीपी. जर मला बघायचे आहे खरंच, मी खूप ठिकाणी ट्राय केले, तर त्या लेवलचे आहे का बघूया. मी जिथे जिथे एसपीडीपी ट्राय केला, मला प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगळं मिळतं. तर यांचं कॉम्बिनेशन थोडं वेगळं आहे. दह्याची चव जरा वेगळी आहे, कारण की गोड दही जास्त आवडतं, पण हे एवढं पण जास्त गोड नाही की पाणीपुरीची टेस्ट मारते. तर बेस्ट कॉम्बिनेशन आहे. रगडा आहे याच्यामध्ये आणि रगड्याची चव दह्यामुळे मरत नाहीये, तर ते आणखी खुलून लागले, कारण की दही थोडं त्यांचं कमी प्रमाणात गोड आहे. इतर ठिकाणी खूप जास्त गोड दही वापरतात, त्यामुळं त्याची चव वेगळीच लागते. तर बेस्ट वाटतंय मला. एसपीडीपी खरंच ट्राय करा इथे येऊन. मी त्यांना अजून एक सजेशन देईल, जे मी पर्सनली त्यांना देईल. तुम्ही इथं या, तुम्ही एसपीडीपी ट्राय करा, आणि तुमच्या काहीही सजेशन असतील तर त्यांना पर्सनली त्यांना सांगा, किंवा आमच्या चॅनलवरती कमेंट करा. मी त्यांच्यापर्यंत या पर्सनल कमेंट तुमच्या नक्की पोहोचू. तोपर्यंत तुम्ही खात राहा एसपीडीपी. तर मी आता घेतलेले मसाला पापडी, त्यांची स्पेशल डिश आहे. तर बघूया टेस्टला कसे. एकदम कडक आहे. याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे दही, त्यांची इमली चटणी आहे, त्यांचे मसाले आहेत स्पेशल, आणि शेव आहे आणि कांदा आहे. बस एवढंच आहे. पण ही जी पापडी आहे त्याचं मला विचारावं लागेल डिटेल्स काय आहेत. पण एक नंबर आहे, क्लास अशी मसाला पापडी आहे. जे हॉटेलमध्ये आपण मसाला पापड खातो त्याच्यापासून खरंच वेगळी डिश आहे. तर तुम्ही या, ट्राय करा, खाऊन बघा आणि आम्हाला पण सांगा कसं आहे.